कुणाच्या हक्काची, काही कुणाच्या बापाची। अखिल भारतीय किसान सभेचा सुरगाणा तालुका किसान सभेचे लाल वादळ आज संध्याकाळपर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहे। काल दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कॉम्रेड JP गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पायी लाल वादळ नाशिकच्या दिशेने निघाले होते। रात्री 9 वाजता दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे मुक्काम पडला। आज सकाळी पुन्हा सुमारे 6 ते 7 हजार आंदोलकांचे लाल वादळ नाशिकच्या दिशेने निघाले। शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांच्या रास्त मागण्या असूनही जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाहीये, शिवाय दखलही घेतली नाहीये। आंदोलकांची कोणतीही व्यवस्था केली नाही। जिल्हा प्रशासनाने तर शिष्टमंडळाला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे शेतकरी नेते कॉम्रेड JP गावित यांनी संताप व्यक्त केला। फसव्या आणि विश्वासघातकी सरकारविरुद्ध आरपारच्या लढाईत यावेळी मागे हटायचेच नाही, आपल्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करायचा असा पक्का निर्धार केल्याने नाशिक जिल्ह्यातून आंदोलकांची गर्दी वाढत चाललेली आहे। सुरगाणा, कळवण, चांदवड आणि पेठ तालुक्यातील हजारो आंदोलक आज संध्याकाळपर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडणार आहे हे मात्र निश्चितच आहे। जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे आंदोलकांचं लक्ष लागून असून ठोस निर्णय झाला नाही तर संबंध नाशिक जिल्ह्याचे आणि पालघर, ठाणे येथून निघालेल्या लॉंग मार्चचे लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे कॉम्रेड JP गावित यांनी सांगितले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बाकुल, सुरगाणा।